नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज बुधवार दिनांक 24 एप्रिल 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगाव शहरात पदयात्रेदरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमने सामने, जोरदार घोषणाबाजी। सातारा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक लक्षवेधी ठरली असून बुधवारी सायंकाळी 6 वाजता महायुती आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदयात्रेदरम्यान आमने सामने आले। यावेळी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। मेन रोडवर IDBI बँकेसमोर घोषणाबाजीचा आवाज वाढू लागल्यानंतर ज्याने त्याने इकडे तिकडे धाव घेतली। एकूणच कोरेगावातील निवडणूक प्रचाराने आता हाय व्होल्टेज स्वरूप धारण केले आहे। महायुतीचे उमेदवार खासदार श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ शहरातील सातारा जकातनाका येथून पदयात्रेस सुरुवात करण्यात आली। आझाद चौकातून ही पदयात्रा जुना मोटर स्टँडकडे निघाली होती। त्याचवेळी मेन रोडवरून शिवतीर्थ हुतात्मा स्मारक येथून आझाद चौकाकडे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ पदयात्रा निघाली होती। जैन मंदिरासमोर दोन्ही पदयात्रा एकमेकांच्या समोरासमोर आल्या आणि जोरदार घोषणाबाजीला सुरुवात झाली। एक नेता एक आवाज, उदयन महाराज उदयन महाराज, आमदार महेश शिंदे साहेबांचा विजय असो, अशा जोरजोरात घोषणा देण्यात येत होत्या। त्याचवेळी पलीकडच्या बाजूने रामकृष्ण हरी वाजवा तुतारी वाजवा तुतारी, गाडा गद्दारी, आमदार शशिकांत शिंदे साहेबांचा विजय असो, अशा घोषणा देण्यात येत होत्या। यावेळी कार्यकर्ते भलतेच आक्रमक झाले होते। एकमेकांकडे हातवारे करत घोषणाबाजी केली जात होती। येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारास पालखंडोबा येथून प्रारंभ। मान्यवरांची उपस्थिती। सातारा लोकसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्या कराडोत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रचाराचा शुभारंभ पालखंडोबाची येथून मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये श्रीफळ वाढवून करण्यात आला। यावेळी येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करण्यात आला। यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। माहितीवर जोरदार टीका करण्यात आली। खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील, उमेदवार आमदार शशिकांत शिंदे, श्रमिक मुक्ती दलाचे डॉक्टर भारत पाटणकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव, ॲडव्होकेट रवींद्र पवार, राजेंद्र शेलार, अजितराव पाटील चिखलीकर, जयवंत पाटील, मानसिंगराव जगदाळे, देवराज पाटील, हर्षद कदम, सारंग पाटील, संजय देशपांडे, कांतीलाल पाटील, शहाजीराव क्षीरसागर, संभाजीराव गायकवाड, मोहन जाधव, नेताजी पाटील, संजय नलवडे, प्रणव ताटे, सौ संगीता साळुंके, जयवंतराव जाधव, जिल्हा परिषद पंचायत समितीचे आजी माजी सदस्य, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे आजी माजी संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, इंडिया आघाडीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। कोरेगाव तालुक्यातील मुख्याध्यापकांनी घेतली मतदान जागृतीची जबाबदारी। DP भोसले कॉलेजमध्ये झालेल्या बैठकीत केला निर्धार। सातारा लोकसभा निवडणूक अंतर्गत कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रशासन मतदान जागृतीसाठी दररोज नवनवीन उपक्रम हाती घेत आहे। शासकीय आणि सामाजिक घटक आपापल्या परिघानुसार मतदान जागृतीचे काम करत आहेत। कोरेगाव तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक देखील यात मागे राहिले नाहीत। त्यांनी देखील आता पूर्ण ताकदीने मतदान जनजागृती करण्याचा निर्धार केला आहे। कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे नियंत्रण कक्ष असलेल्या DP भोसले कॉलेजमध्ये बुधवारी सायंकाळी 5 वाजता मुख्याध्यापकांची विशेष बैठक घेण्यात आली। त्यामध्ये सर्वांनी एकमुखी निर्धार केला। यावेळी जिल्हा परिषद शाळा तसेच खाजगी शाळांचे 150हून मुख्याध्यापक उपस्थित होते। त्यांना मतदान जनजागृतीबाबत माहिती देण्यात आली। यावेळी गट शिक्षण अधिकारी धनंजय चोपडे, जनजागृती
जनजागृती पथकाचे नोडल ऑफिसर तथा एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी सुजित कुमार इंगवले, शिक्षण विस्तार अधिकारी मनीषा चंदुरे, वनिता मोरे, पथक प्रमुख यशेंद्र क्षीरसागर, सदस्य मंगेश घाडगे यावेळी उपस्थित होते। सुजित कुमार इंगवले व धनंजय चोपडे यांनी आपल्या मनोगतामध्ये दैनंदिन कामकाज करताना मुख्याध्यापक यांचा समाजातील अनेक घटकांची नागरिक, पालक यांच्याशी संबंध येतो अशा विस्तृत आणि व्यापक अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर मतदान जनजागृती होऊ शकते। 100% मतदान होणे गरजेचे आहे। शिक्षकांची भूमिका समाजात खूप महत्त्वाची असते। या दृष्टीने प्रबोधन करताना मुख्याध्यापक मतदान जनजागृतीचे प्रभावीपणे काम करू शकतात असा विश्वास व्यक्त केला। यावेळी मतदानाची प्रतिज्ञा देण्यात आली। या कार्यशाळेत मुख्याध्यापकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। वनिता मोरे यांनी आभार मानले। हिंदनगर वाचनालय खऱ्या अर्थाने रहमतपूर पंचक्रोशीतून अधिकारी घडवेल। कामगार आयुक्त सुरेश जाधव वाचनालयास दिली सदिच्छा भेट। रहमतपूर नगरपालिकेच्या माध्यमातून हिंदनगर वाचनालय, ग्रंथालय आणि अभ्यासिकेची अत्यंत नीटनेटकी उभारणी करण्यात आली आहे। ग्रामीण भागाचा चेहरा असलेल्या रहमतपूरमध्ये अशी अभ्यासिका असू शकेल असा विचार देखील केला नव्हता। आज मात्र ती पाहून मनाला अतिशय आनंद झाला। हे नगर वाचनालय खऱ्या अर्थाने रहमतपूर पंचक्रोशीतून चांगले अधिकारी घडवेल असा विश्वास राज्याचे कामगार आयुक्त सुरेश जाधव यांनी व्यक्त केला। जाधव यांनी सातारा जिल्हा दौऱ्यात वेळात वेळ काढून बुधवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास वाचनालयास भेट दिली। यावेळी त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली आणि रहमतपूर सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील माने, माजी नगराध्यक्ष आनंदा कोरे, माजी उपनगराध्यक्ष बेदिल माने, शशिकांत भोसले, कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक विद्याधर बाजारे, सौ नीता माने, सौ सुरेखा माने, सौ ज्योत्स्ना माने, सौ उर्मिला जाधव, विकास पवार, नाना राऊत, प्राध्यापक भानुदास भोसले, धैर्यशील सुपले, शांताराम आलेकरी, हनुमंत भोसले यांच्याशी मनमोकळा संवाद साधला। आम्ही अत्यंत कष्ट करून ग्रामीण भागातून घडलो आणि राज्यात प्रशासकीय अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवला। हिंदनगर वाचनालय, ग्रंथालय आणि अभ्यासिकेसारखी अद्ययावत सोय यावेळी त्यावेळी नव्हती। आज ती विद्यार्थ्यांना मिळत आहे हे पाहून आनंद वाटला। सुनील माने, आनंदा कोरे यांच्यासह टीमवर्क चांगले आहे, त्यांचे मनापासून अभिनंदन करत असल्याचे जाधव यांनी सांगितले। सुनील माने, आनंदा कोरे यांनी ग्रंथालयाची माहिती दिली। भविष्यात फिरते ग्रंथालय करण्याचा आमचा मानस असून वाचन संस्कृतीपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। पोलीस पाटील दीपक नाईक यांनी स्वागत केले। वाचनालयाच्या वतीने जाधव यांचा सत्कार करण्यात आला। शशिकांत भोसले यांनी आभार मानले।